जय शिवराय. मी पांडुरंग आबासाहेब जाधव, एक मराठा सेवक. मराठा समाजाचा आर्थिक उद्धार करण्याचा व नवोद्योजक घडवण्याचा उद्देश साध्य होत असताना लाखो हजारो मराठा तरुण उद्योजक आपल्या पायावर उभं राहत असताना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाला आत्मनिर्भर बनवत असताना गेली 1-1.5 महिना झालं अचानक नवीन एलवाय निघायचे बंद झालेत. ज्या महामंडळाने मराठा समाजाला व्यवसाय करण्याची जिद्द दिली, वेळेत हप्ता भरून व्याज परतावा घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, तेच महामंडळाचे एलवाय बंद करून हे सरकार मराठा समाजावर अन्याय तर करत नाही ना, असा प्रश्न माझ्या मनात येतो. ज्या गोरगरीब पोरांचा नुकसान होतंय त्याच्याशी या सरकारला काय देणं घेणं नाही का? मराठा समाज शांत झाला की मराठा समाजावर अन्याय करायचं हे सरकारनं ठरवलंय का, असा प्रश्न माझ्या मनात येतो. जो मराठा समाज अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध रणशिंग फुकतो व जीवाची बाजी लावून लढतो, तो मराठा समाज आता शांत बसणार नाही. आता तो बसणार नाही, आता तो लढणार आणि लढायचंच. तर ते कसं लढायचं? आपलं दुःख आपल्या माणसासमोर मांडायचं. ज्यांनी मराठा समाजाचा उद्योजक घडवण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला व मराठा नवोद्योजक घडवले, ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांना भेटून नवीन एलवाय संदर्भात येणाऱ्या अडचणी व ते निघतच नाहीयेत हे गेले 1-1.5 महिना ते सांगायचं व वेळेत व्याज परतावा मिळत नाही हे बी सांगायचं आणि आपल्या मराठा समाजातील नवउद्योजकांना न्याय द्या ही मागणी त्यांच्यासमोर आपण उद्या सकाळी ठीक 9 वाजता कृष्णाकोणीच्या पवित्र संगमावरती भेटून त्यांना निवेदन देऊन आपलं रणगाणं त्यांच्यासमोर मांडून ही त्यांच्याकडून न्याय मिळाव्यासाठी अशी त्यांच्याकडे आपण मागणी करणार आहोत. तरी मराठा समाजातील नवउद्योजक ज्यांना उद्योग करायचा आहे, ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा एलवाय हवाय, ज्यांना वेळेत व्याज परतावा मिळत नाहीये व मराठा क्रांती मोर्चातील सर्व मराठा बांधवांनी सकाळी 9 वाजता कृष्णाकोणीच्या पवित्र संगमावरती माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी अवश्य उपस्थित राहावं. जय शिवराय.